राज्यामध्ये 11 तारखेपासून 11 जानेवारीपासून राज्यात ढगाळ वातावरण सुरू होणार आहे। पण 12 जानेवारीला मात्र मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी काही ठिकाणी थेंब पडतील, कुठं पेंडवलतासारखा पाऊस पडेल, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। खास सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, ह्या जिल्ह्यामध्ये मात्र 12 तारखेला जिल्ह्याच्या काही काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलेला अशा घटना दिसतील, म्हणून हा अंदाज लक्षात म्हणते कोणी की या परभणी जिल्ह्यात या ठिकाणी पाऊस झाला असं 12-13 तारखेला शेतकरी म्हणते, म्हणून हे लक्षात घ्यायचं। सर्वदूर पडणार नाही, पण पाऊस मात्र विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडं मात्र 12 तारखेला काही जिल्ह्यामध्ये म्हणजे 11, 12, 13, 14च्या दरम्यान येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर राज्यभर सांगायचं झालं तर उत्तर महाराष्ट्राकडे देखील तुरळक ठिकाणी थेंब येणार आहेत, त्याच्यानंतर विदर्भात देखील येणार आहेत, म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण राज्यात मात्र 11 तारखेलाच म्हणजे 11 तारखेला म्हणजे नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, आभाळ यायला सुरुवात होईल, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। ज्यांच्याकडं वीटभट्टीच्या कामगारांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं की वीटभट्टी तुम्हाला झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची। ऊसतोड कामगारांनी हे आज देखील अंदाज लक्षात घ्यायचा। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचे शेतकरी असतील तर 12 तारखेला थोडं पावसाचं वातावरण आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। खूप काही मोठा पाऊस पडणार नाही, पण पाऊस मात्र येणार आहे, ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा।